शिंदेंवर विडंबन गाणे म्हणणाऱ्या कॉमेडियन कुणाल कामरा विरोधात शिवसैनिक आक्रमक झाले असून नाशिक येथे दिनांक 24 मार्च रोजी आंदोलन शिवसेनेच्या वतीने छेडण्यात आले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ठाणे की रिक्षा या गाण्यातून टीका करणाऱ्या स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरामुळे नववाद निर्माण झालाय। कुणाल कामरा याने त्याच्या गाण्यातून एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक टीका केली आहे। कामराच्या या गाण्यावरून शिंदेचे शिवसैनिक चांगले संतापले असून त्यांनी कामराला धडा शिकवण्याची मागणी केली आहे। मुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्यावरती बेताल वक्तव्य करणाऱ्या असा कुणाल कामत आहे। त्यांनी जे वक्तव्य केलं, जे गाणं बनवलं आणि त्यांनी ज्याच्याकडून ऐकून जे गाणं बनवलं हे त्या कुत्र्याला पहिले कळायला पाहिजे होतं की आपण कोणत्या नेत्यावर आपण टीका करतो आहे। खरं म्हटलं तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांचे, युवा सैनिकांचे मनं दुखलेले आहे की अशा प्रकारे जर हे गाणे बनवून जर आम्हाला खाली पाडायचं काम करत असेल तर यांनी हे करावं नाही असं मी त्यांना विनंती करतो। आणि खरं म्हटलं तर आज एकनाथजी शिंदेसाहेब हे मनामनात आज गरीब, वंचित, दलित अशा लोकांमध्ये गेलेले आहेत आणि त्यांच्या मनामनात आहात तुम्ही असे गाणे काढून तुम्ही सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं मन तुम्ही म्हणजे त्यांची प्रतिमा विलीन करण्याचं काम करताय, तर हे होऊ देणार नाही। आणि खरं तर मी यांना इशारा देतो, कुणालला तो जो आहे पाडवा त्याला समजून सांगा, ज्यांनी बी त्या पाळीव कुत्र्याला कुत्रं पाळलं असेल त्याला बी सांगून ठेवतो, तुमचा नाशिक शहरात, नाशिक जिल्ह्यात फिरू देणार नाही। जर त्यांनी जर याच्यानंतर वापस बेताल वक्तव्य जर केलं आणि त्यांनी जर या महाराष्ट्रात जर फिरून दाखवलं तर त्याला युवा सेना, शिवसेना स्टाईलनी त्याला धडा शिकवला जाईल। आणि सन्माननीय पाटील साहेब यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे मुंबई नाका पोलीस स्टेशन या ठिकाणी। सन्माननीय आमचे योगेशजी मस्के साहेब व सर्व पदाधिकारी, लक्की ढोकणे असतील, मयूर तेजाळे असतील, त्याच्यानंतर वैद्यकीय या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आम्ही निवेदन दिलेलं आहे। तरी मी सन्माननीय CP साहेबांना मी विनंती करतो, कडक शासन व्हावं व त्याच्यावर कडक हे व्हावी, शासन होऊन त्याच्यावर कंप्लेंट व्हावी आणि त्याला धडा शिकवावा एवढीच विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सैनिकांनी ज्या क्लबमध्ये हा शो झाला त्याची तोडफोड देखील केली आहे। या प्रकरणी नाशिक शिवसेना, युवा सेना, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने मुंबई नाका पोलीस ठाण्यासमोर निषेध आंदोलन करत शिवसेना नाशिक जिल्हा संघटक योगेश मस्के, युवा सेना नाशिक महानगर प्रमुख दिगंबर नाडे, तालुका प्रमुख लकी ढोकणेर, हर्षल शिंदे, भूषण जुन्नरे, संतोष वाघ, मयूर तेजाळे यांनी स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा याच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल करत कुणाल कामरा याच्यासह शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांचा चांगला समाचार घेतलाय। परत असे कृत्य केल्यास कुणाल कामराची जीभ छाटण्यात येईल असा इशारा यावेळी नाशिकच्या शिवसैनिकांनी दिलाय। यांनी जे साहेबांबद्दल वक्तव्य केलं त्याचा धडा तर रात्री त्याला शिकवलाच शिवसैनिकांनी, पण अजून त्याच्या विरोधात शिवसेनेच्या वतीने आंदोलन करून नरोटे साहेब आणि पाटील साहेबांना निवेदन दिलं आणि या निवेदनाच्याद्वारे लवकरात लवकर त्याच्यावर गुन्हा नोंदवून त्याच्यावर कारवाई व्हावा या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीनं, युवा सेनेच्या वतीनं, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीनं आम्ही आज निवेदन दिलं। तरी साहेबांनी योग्य ती कारवाई करू असं आश्वासन दिलं आणि खऱ्या अर्थाने त्याची लायकी नसताना तो गाणे बनवतो, याच्यानंतर त्यांनी जर परत काही बोलला तर त्याची जीभ छाटल्या जाईल अशा या पद्धतीनं आम्ही सगळे शिवसेना स्टाईलनी त्याला उत्तर देऊ। कुणाल कामरा याने बॉलिवूडच्या एका गाण्याची वेगळ्या शब्दांमध्ये नक्कल केली आहे। या गाण्यात एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेतील बंडांवर भाष्य केलंय, त्यामुळे शिवसैनिकांमध्ये तीव्र नाराजगी निर्माण झाली आहे। AB न्यूज साठी प्रतिनिधी विवेक कडवे, नाशिक।